अजित क्रीडाप्रेमी क्रिकेटर्सचे पुन्हा एकदा स्वागत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. दुसऱ्या चेंडूला आता मात्र पुन्हा एकदा उडवलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे याचा पहिले षटक अखेर 17 या धावसंख्येवरती. मगाशीच म्हटलं होतं की क्षितिज आणि अमोल यांच्यामध्ये जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी करताना मगाशी आपण अमोल आणि क्षितिजची जुगलबंदी पाहायला मिळाली, तर आता क्षितिज विरुद्ध अमोल यांच्यामध्ये जुगलबंदी पाहायला मिळाली. ठोंबरे यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल मंगेशजी ठोंबरे आपण या. आपला विशेष सन्मान या भैरवनाथ क्रिकेट संघ महेश जाधव यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाणार आहे. मी विनंती करेल मंगेश ठोंबरे आपण या. आमच्या जवळचे मित्र आणि आमच्या तिडेगावची सुटलेले रोहित शर्माचे कॅच त्यानंतर कशा प्रकारे महाग पडल्याने तशाच प्रकारचं होतं. पुन्हा एकदा प्रत्युत्तर देताना फलंदाज अमोल वैराग ऑन साइडला निघून चालला चेंडू सीमारेखा पार. मधला द्वंद्व आहे. गुडेगर मधील दोन अशा अष्टपैलू खेळाडूंमधली ही भिडंत आहे आणि हा लॉट सुद्धा असा झाला म्हटल्यानंतर त्यांची ही भिडंत पाहण्यासारखी झाली आहे. आता किती धावांचा पाठलाग? 33 झालेले आहेत. कौन जीतेगा ये मॅच? कौन जीतेगा? खेल खल्लास फिनिश केलंय. मॅच फिनिश. अव्यांश अय्यांश फायटर हा संघ या ठिकाणी विजयी संपादन करत असताना पराभवाच्या छायेमध्ये त्याच्या घडीला धावफलकावरती धावा जाऊन पोहोचते आहेत. 10 या अंकांवरती समोर अगदी स्टेट यांचं सुमधुर संगीत आपण ऐकलं. अगदी वन्स अगेन अनदर बिग हिट मैदानाच्या आतमध्ये अगदी 16 धावांचं इक्वेशन हे समीकरण आहे. आडवा बाटणं यावेळेस अमोल वैराग येतोय. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये ब्रॅटच्या रॅडाला मध्ये आलात. आता कमांड डीजे पुन्हा एकदा पुढचं चेंडू मात्र स्वीप केलंय. स्वीपचा फटका त्या ठिकाणी येतोय. षट चेंडू फुल टॉस चेंडूला फुल टॉस चेंडूवरती टोल वसूल करण्याचा प्रयत्न ऑन साइडला पुन्हा एकदा निघून चालाय. आणि झेल सुटतोय. जीवदान बोलावे लागेल अमोल यांना आणि आता मात्र त्याचा रिवॉर्ड आणि हा फाईन लेगच्या दिशेने तटवला आलाय. विनय भानसे स्ट्राईकला असतील. अमोल सुंदर असा तटवला चेंडू पॉइंट आणि कव्हरच्या